काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं आणि करून सरळ नियमात बसवणारं काम जे करतात ती माणसं लेट होतात. हे वक्तव्य आहे महाराष्ट्राचे नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचं. या वाक्याचा नेमका अर्थ काय? हा व्हिडिओ पुन्हा एकदा नीट पहा. या जगामध्ये प्रत्येकाला संकट आहेत, प्रत्येकाला अडचणी, स्पर्धाच येते. तेव्हा तुम्हाला वाटतंय असंच का तसंच का, त्यामुळं जरी काय असलं तरी आपण जर लोकांना सहकार्य केलं, तर लोकांना जर मदत केली तर त्याचा फायदा निश्चित प्रकारे आपल्या सगळ्यांना होतो. तुम्हाला सर्वांना माहिती आहे, तुमच्या सगळ्यांसमोर मी उभा आहे. मी जर कारखान्याला संचालक झालो, त्या कारखान्या संचालकाचं पदात असताना काम जर मी सरळ काम तर सगळेच करतात, पण एखादं असं वाकडं आणि करून सरळ नियमात बसवणारं काम जे करतात ती माणसं लेट होतात. कृषी मंत्रीपदी नियुक्ती होत नाही, तोच नवे कृषी मंत्री वादात सापडले. दत्तात्रय भरणेंच्या याच वक्तव्यावरून संजय राऊतांनी महायुतीला धारेवर धरले. तर कृषी मंत्री अवघ्या 24 तासात अडचणीत आल्यानं अजित पवारांना सारवासारव करण्यासाठी धावाधाव करावी लागली आहे. बघा, ते वाकडी कामं करूनच सत्तेवरती आले ना. ते का सरळ मार्गाने सत्तेवर आलेली माणसं आहेत काही. शरद पवारांच्या पक्षात होते, मग बेईमानी करून दुसऱ्या पक्षात गेले. हे वाकडी कामं करूनच जे सत्तेवर आले त्यांना सरळ मार्गानं सत्ता चालवताच येणार नाही. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचीच वाकडी कामं करून सत्तेवरती आलेले आहेत. आम्ही केव्हा वापरतो विशेष अधिकार? इंडिव्हिज्युअल कोणाला फायदा देताना नाही. जर तिथल्या काही प्रश्नाची सोडवणूक करत असताना तिथं आम्हाला तो वापरावा लागला किंवा मुख्यमंत्र्यांना किंवा इतर सहकाऱ्यांना वापरायला लागला तर तो वापरला जातो. मराठी भाषा अशी आहे, त्याच्यातनं अर्थ काढावा असा काढला जातो. तुम्ही आपलं त्याच्यातनं बघा, कृषी मंत्री आता असं म्हणायला लागले, अहो एखाद्या शेतकऱ्याच्यावर संकट आल्यानंतर काही नियमाला बाजूला राहून पण आम्ही कॅबिनेटला निर्णय घेत नाही का? गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या कृषी मंत्री पदाला वादाची परंपरा लाभली आहे. एका पाठोपाठ एक कृषी मंत्री कुठल्या ना कुठल्या वादात सापडल्याचं चित्र आहे. मात्र ही वादाची मालिका नेमकी कशी आहे पाहूया. दादा भुसे कृषी मंत्री झाल्यानंतर कृषी खात्यातील नियमबाह्य बदल्यांचा आरोप त्यांच्यावर झाला. तर अब्दुल सत्तार यांच्याकडे कृषी मंत्री पदाची धुरा आल्यानंतर सुप्रिया सुळेंविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना कृषी खात्यात 169 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप झाला. तर माणिकराव कोकाटे वादग्रस्त वक्तव्य आणि रमी खेळल्याप्रकरणी वादात सापडले. नवे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालणार का, की कृषी मंत्र्यांच्या वादाची परंपरा खंडित करण्याऐवजी कायम ठेवणार, याकडेच राज्याचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.